तुझैसा कोण उदाराची राशी, तुझैसा कोण उदाराची राशी, आपुलेची देशी पददासा, शुद्धहीन काहीन पाहसी कुळ, करीशी निर्मळ वास देही. पेटीचा आवाज कमी करू. भावे हे कदाचित ठासी त्याचे घरी, अभक्ताच्या परी नावडती, शुद्धहीन काहीन पाहसी कूड, करीशी निर्मळ वास देही. नवजाशी तेथे दुरी दवडिता, नयेशी जो चित्ता योग्याच्या, शुद्धहीन काहीन पाहसी कूड, करीशी निर्मळ वास देही. तुका म्हणे ऐसे ब्रिदे तुझी खरी, तुका म्हणे ऐसे ब्रिदे तुझी खरी, बोलतील चारी वेद मुखे, शुद्धहीन काहीन पाहसी कूड, करीशी निर्मळ वास देही. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, वर्णानामर्थ संघाना, रसानाम छंदसामपि, मंगलानांच कर्तारो, वंदे वाणी विनायको. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय विहितवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं, द्वैपायनो विरह कातर आजुहाव, पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु, तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. चलतकुण्डलं सुनेत्रं विशालं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं, मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं, प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, ते जिवंत श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता विठ्ठला विठ्ठला तुझा ऐसा कोण. बेस कमी करायचा, इको कमी कर, थोडा बेस ठेव, थोडा ट्रबल ठेव आणि मॉनिटर चांगले ठेव. तुझा ऐसा कोण उदाराची राशी, आपुलेची देशी पददासा, शुद्धहीन काहीन पाहसी कूड, करसी निर्मळ वास देही. आपल्या या खडक सावंगा या नगरीमध्ये आणि भगवान पंढरीनाथाच्या समोर
संपन्न होत असणारा हा कार्यक्रम तुमचा, जो चंद्रकांतजी ठाकरे आणि अरविंदजी ठाकरे यांच्या परिवाराच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये होतोय, याचं हे 25वं वर्ष आहे. त्याला थोडं साहित्यिक भाषेमध्ये रौप्य महोत्सव म्हणतात. आणि दरवर्षी भागवतच होतं, पण रौप्य महोत्सव असल्यामुळे यावर्षी कीर्तन आहे. फक्त थोडस असं वाटतंय की 25 लोकांपेक्षा जास्त असायला पाहिजे होते. हे पोरं तर कच्चे लिंबू आहेत, हे कच्चं लिंबू आहे, पण नाही का, कच्चे नाही पक्के आहे तुम्ही. किती मोठा कॉन्फिडन्स आहे, पक्क्या म्हणत्या. महाराज लोकांना एवढा कॉन्फिडन्स नाही राजा का आम्ही पक्के आहो म्हणून. पाहतो मी आता कीर्तन ऐकता ऐकता तुम्ही किती पक्के आहेत. नीट ऐका. आणि 25व्या वर्षाचा कार्यक्रम आहे, हरकत नाही. पण मला आल्याबरोबर मंदिर फार छान वाटलं बाबा. आमच्या आदरणीय विनोद महाराजांच्या, ज्यांच्या वाणीमध्ये आपण कित्येक वर्षापासून कथा श्रवण करत आहात, त्यांच्याकडे नंबर नव्हता ठाकरे दादांकडे. मग आमच्या महाराजांच्या माध्यमातून येण्याचा योग आला आणि या पांडुरंगाची सेवा करण्याची संधी मिळाली. म्हणून आता तुम्ही किती आहे हा विचार नाही करत, तुम्ही किती आहे हा विचार नाही. तुम्हाला ज्यानं बनवलं तो खूप चांगला आहे, तो पांडुरंग परमात्मा. आणि म्हणून आज अभंगही फार वेगळा निवडलेला आहे. तुम्ही निवडला तर यांची थोडी अडचण झाली. आता काय झालं, महाराज लोकही ठरलेले आहेत आणि त्यांचे अभंगही ठरलेले आहेत. गाव जरी बदलत असले तरी अभंग तेच असतात. त्याच्यामुळं नवीन काही घेतलं की जरा अवघड जाते. ते आमचे एक मित्र आहेत, ते म्हणे तुम्ही हिचुकाट्यात काय हात घालता. म्हणलं मला विंचू डसत नाही. विठ्ठला विठ्ठला. ऐका, आणि वेळ फार चांगली आहे. वेळ का चांगली आहे, ऐकण्यासारखी वेळ आहे. 9 वाजता दणाणून खाल्ल्यावर कीर्तन ऐकण्याकरता चेहरे टवटवीत दिसत नाही. तुम्ही आता टवटवीत दिसून राहिले, म्हणून सुंदर असा अध्यात्माचा रस आपल्याला घ्यायचा. अधिक जास्त विस्तार करत नाही, पण ठाकरे परिवाराने स्वतः हे सगळं केलेलं आहे आणि 25 वर्षापासून तुम्ही ती सेवा करता. याच्याकरता मी तुम्हाला फार धन्यवाद देतो. इतकं कोणी करत नाही, कोणी करत नाही. आणि दर वार्षिक पद्धतीनं 25 वर्षापर्यंत हा कार्यक्रम चालून राहिला. गावाचा मिळून सप्ताह असेल, मोठा उत्सव असेल, तो चालत असेल, त्याच्यामध्ये एक वेगळी गोष्ट असते. पण एक परिवार हे करतो. पण तुम्ही का करतात, हे का करतात, त्याचं कारण आहे तुमचं पुण्य तितकं तयार झालेलं आहे. तुमचं पुण्य तितकं तयार झालेलं आहे. अरे वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक कार्याची सुरुवात होत असताना त्या अभंगाला आपण म्हटल्याशिवाय जातच नाही. बहुत सुकृताची जोडी जोडी, बहुत सुकृताची जोडी जोडी, बहुत सुकृताची माझं मोठं अवघड काम असतं.
मला जमतच नाही. म्हणून म्हटलं पहिलेच शब्द पडोळे नका समजू नका. हे कीर्तन आहे, हे खरंच कीर्तन आहे. म्हणून शांत चित्ताने ऐका. म्हणून मी बऱ्याच ठिकाणी तारखा देत नाही. बरेच कीर्तनकार तारखाच्या मागे धावतात. बरेच कीर्तनकार तारखाच्या मागे धावतात. मी नाही म्हणतो, नाही, मला जे पाहिजे तेच पाहिजे. म्हणून शांत चित्त. परमार्थ म्हणजे बाजार नाही आहे. परमार्थ म्हणजे बाजार नाही आहे. आणि बाजार करायचा असेल तर परमार्थ करू नका. मग संसारच बरा आहे. काहीच गरज नाही करायची. मग करायचं असेल तर असा निष्ठेनं करा, टेस्टनं करा, टेस्टनं करा. अरे तो लोहार जो आहे ना, तो भागवतात कथा येणार आहे 24 गुरुची. तो लोहार जेव्हा काम करत राहतो ना, तर राजा तिथून गेला की नाही हे त्याचं लक्ष नाही. हा लक्ष नाही. इतकी निष्ठा आणि इतकी एकाग्रता पाहिजे. मग इतकी का येत नाही आपली? तीच अडचण आहे. पुण्य कमी पडते. बहुत सुकृताची जोडी. आमच्या सुकृताला आम्ही जोडलं. जोडी हा शब्द आहे. जोडी म्हणजे आम्ही जमा केलं, आम्ही कमावलं. तुम्ही पैसे किती कमावले याला परमार्थात विशेष महत्व नाही. तुम्ही सत्ता किती कमावली याला परमार्थात महत्व नाही. तुम्ही पुण्य किती कमावलं, पुण्य किती. परमार्थातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी पुण्याशिवाय भेटत नाही. पूर्वजन्मे सुकृते थोर केली, आम्हाला पुण्य लागतं. पैसे देऊन कीर्तनकार चांगला बोलवता येतो. पैसे देऊन कीर्तनकार चांगला बोलवता येतो. प्रसिद्ध माणसाला बोलवता येऊ शकते. पण परमार्थ प्रसिद्धानं चांगला सफल होत नाही, शुद्धानं सफल होत. ही गोष्ट आमच्या लक्षात येत नाही. का आम्हाला देव आवडत नाही? पुण्य कमी पडते. पुण्य कमी पडते. आणि लोक मान्यही करतात. लोक मान्य करतात. आम्हाला बरेच लोक म्हणतात, महाराज आमची यायची इच्छा होती पण आमचं पुण्य कमी पडलं. म्हणजे पुण्य कमी पडलं म्हणजे तू कोण आहे? कोण आहे? जे कथा कीर्तनाला येऊ शकत नाहीत, लग्न आणि तेरव्या झोडपण्याकरता ज्यांना वेळ आहे, लग्न आणि तेरव्या झोडपण्याकरता ज्यांना वेळ आहे, पण जे कथा कीर्तनाला येऊ शकत नाही ते कोण आहे? ते पोरं म्हणते पापी आहे. याच्यावर ढकला हरकत नाही आता. आणि हे तुकोबाराय सुद्धा म्हणतात, पापिया चांडाळा हरिकथा नावडे, विषयी आवडे गाणे त्याला, विषयी आवडे गाणे त्याला, विषयी आवडे गाणे त्याला. जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द आहे. पापिया चांडाळा हरिकथा. रोज हरिपाठात आपण म्हणतो, नामाशी तो नर. हे कोण आहे? ज्यांना भगवंताचं नाव आवडत नाही, ज्यांना भगवंताची कथा आवडत नाही, ज्यांना भगवंताचं कीर्तन आवडत नाही, कोणी दुसऱ्याकडून प्रमाणपत्र लिहूनच घ्यायचं नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायांनी तुम्हाला पापी म्हटलेलं आहे. जे ऐकत नाहीत त्यांना, ज्यांना आवडत नाही त्यांना. पुण्य हा मुद्दा. हे पुण्य आहे. म्हणून 25 वर्षापर्यंत एक आम्हाला मंदिर बांधावं वाटते आणि त्या मंदिराचा उत्सव करावा वाटतो. मग त्या देवाने आम्हाला दिलं काय?
मुख्य मुद्दा हे आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, देव चतुर खूप आहे, चतुर खूप आहे. तो तुम्हाला पाहिजे ते नाही देत, तुम्हाला पाहिजे ते नाही देत. शहाणे माणसं कोण असतात माहित आहे? मी अजून सोपं सांगतो, अजून सोपं. लग्नाचं कालखंड चालू आहे. एक मुलगा आपल्या बापासोबत लग्नाला गेला, एक मुलगा आपल्या बापासोबत लग्नाला गेला. आणि लग्नाला गेल्यानंतर त्या नवरदेवाचा थाट पाहून तो काय म्हणे बापाला, आणि लग्नात नवरदेवाचा किती थाट असते, एका दिवसाचा का होईना तो देव आहे. नवरदेव एका दिवसाचा. ते मंदिरात जाते तरी जोडा काढत नाही, नाही का? जोड्यानं मंदिरात जाते तरी जोडा काढत नाही. आता तरी कमी झालं, पहिले तर लग्नाचं मोठं हे होतं, 8-8 दिवस चालत होतं. ते बँडवाले का नाही 8-8 दिवस सांगितलं जात होतं. ते नवरदेव कुठेही निघाला का बँडवाजे. एक नवरदेव संडासले जायला निघाला टपरेट घेऊन, आला बँडवाला, अरे ते म्हणे संडासली बँड. आणि ते त्या नवरदेवाचं वैभव पोर, एक पोरगा काय म्हणे 8 वर्षाचा बापाले, बाबा हा नवरदेव किती चांगला आहे, मलाही लग्न करायचं आहे, माझं लग्न करून द्या, माझं लग्न करून द्या. बाप करून देईल का? काहून? तुमची आहे का कोणाची इच्छा? नाही म्हणते ते आत्ता. ते पाहिजे ना सगळे मोठ्याने द्यायचे झाले द्यायचे. इंग्रजीमध्ये नवरदेवाला काय म्हणतात? कोणत्या वर्गात आहे तुम्ही? छान आहे, भारताचं भविष्य उज्ज्वल आहे. हसबंड, हसबंड म्हणतात. त्याचं नाव ते का पडलं? जे हसबंड बनते त्याचं त्या दिवशीपासून हसणं बंद होऊन जाते, म्हणून त्याचं नाव आहे हसबंड. हा विनोद सोडून द्या बरं. त्याचं वडील त्याचं लग्न करून देणार नाही, कारण ते करण्याकरता त्याची योग्यता तयार झालेली नाही. देव तुम्हाला तेच देते ज्याच्याकरता तुम्ही योग्य आहे. विठ्ठला विठ्ठला देव असो की संत असो, योग्यता पाहिली जाते. आणि योग्यता पाहिल्याशिवाय चालत नाही. तुम्ही म्हणाल महाराज हा भेद होतो का? हा भेद नाही आहे, हा भेद नाही आहे. एखाद्या दिवशी एखाद्याने एखादी गोष्ट करून दिली ठीक आहे. एक दिवशी शाळेमध्ये चपराशी आला नव्हता, चपराशी आला नाही, मग आता शाळेची घंटी तर मारायची. आता मग मुख्याध्यापकाला वाटलं जाऊ द्या मी मारून देतो. त्यानं त्या दिवशी 2 घंट्या मारून दिल्या. रोज रोज मारावं का त्यानं? दुसऱ्या दिवशी चपराशी आला, ते म्हणे सर काल तुम्ही मारली घंटे, आज तुम्ही मारा. तो मारल का? त्याचा अधिकार आहे, त्याची योग्यता आहे. आणि योग्यता कमवावीच लागते. योग्यता कमावल्याशिवाय संतही कृपा करत नाही, देवही कृपा करत नाही. ज्ञानोबा कृपा करायला तयार आहे, पण परिपाहे बीज परिपाहे बीज
सगळ्यांना चरित्र माहित आहे. भिंत चालवली रेडा, हे तुम्ही सहज ऐकून जाता. याचा भाव फार वेगळा आहे. भिंतीचा उद्धार करणं सोपं आहे, रेड्याचा उद्धार करणं सोपं आहे, माणसाचा उद्धार करणं अवघड आहे. भिंतीचा उद्धार करणं सोपं आहे, रेड्याचा उद्धार करणं सोपं आहे, माणसाचा उद्धार करणं अवघड आहे. तुम्ही म्हणाल महाराज हे कसं काय? हे खरं आहे. आज तुम्ही कोणत्या अँगलनं परमार्थाकडे पाहता मला माहित नाही. अहो, जगाची लोकसंख्या 800 कोटी झालेली आहे आणि 800 कोटी लोकसंख्येमध्ये 97 ते 98% लोक मांस खातात. फक्त वारकरी संप्रदाय वैष्णवामुळं लोक टिकून आहेत. ते 2% वारकऱ्यामुळं, गुजरातमध्ये वैष्णवांमुळं हे टिकून आहे. नाही तर आम्हाला काय खावं काय प्यावं हे कळत नाही ना. या खाण्यापिण्याच्या याच्यामध्ये देवानं कृपा करावी असं आमचं जीवन काय आहे. मी काल त्या शिरूर कासारकडे गेलो होतो, भगवानगडाच्या नारळी सप्त्याकडे. एवढा मोठा समाज, 3-3-3.5 लाख लोक कीर्तनाला होती. पण रस्त्यानं जात असताना एक 2 व्हीलर वाले 2 जण जे होते ते समोर आले आणि समोर आल्यानंतर त्यांनी हात दाखवला. रस्त्यानं जाताना हात दाखवला. मी गाडी थांबवली. गाडी थांबवल्यानंतर ते काय म्हणत होते माहित आहे? ते म्हणे तुमच्या गाडीतून कोणीतरी आमच्या अंगावर थुंकलं. तुमच्या गाडीतून कोणीतरी आमच्या अंगावर, आमच्या गाडीतून 2 जण होता, त्याच्यात कोणी काही खायचा संबंध नाही. अरे म्हटलं बाबा आमची काचच तो उघडली नाही, एवढी ऊन आहे, एसी आहे चालू, कशाला आम्ही काच उघडून कोण थुंकणार आहे? नाही म्हणे तुम्ही थुंकले. मग ते लक्षात आलं ते पिऊन होते. इतके पिऊन होते का कोण आपल्या अंगावर थुंकलं हे माहित नाही. हा आमचा अधिकार आहे, हा आमचा अधिकार आहे. मी त्याला म्हटलं अरे म्हटलं मी थुकी नाही तर एखाद्या चांगल्याच्या अंगावर थुकीन. थुकाचं जरी असेल तर मी एखाद्या चांगल्याच्या अंगावर थुंकीन ना. तू लेका म्हटलं भूमीला भार, तुझ्या अंगावर थुंकून फायदा काय? तुझ्या अंगावर थुंकून फायदा काय? त्यांचा होय भूमी भार. या लोकांमुळं पृथ्वीला ओझ आहे. आमचा जन्म कशाला झाला हे तर आम्हाला कळत नाही. आजची तरुण पिढी तुम्ही पहा, विकृत वागून राहिली. आज हे पोरं कीर्तनाला येतात ही गोष्ट चांगली आहे, पण हेच पोरं गणपती दुर्गादेवीच्या मिरवणुकीमध्ये डीजे मध्ये सुद्धा पाहायला जातात. जेव्हा हे यांच्या मोठ्यांना पाहतात तर ते म्हणतात हे असंच नाचत असतात, हे असंच दारू पित असतात, हे असाच तंबाखू असा खात असतात. आम्ही शिकतो कोणापासून? देवाने कृपा करावं, संतांनी कृपा करावं असं आम्ही कमावलं काय? कमावलं काय? काय कमावलं सांगा ना मला. हा विषय महत्वाचा आहे. देव कृपा करतो, संत कृपा करतात, पण कोणावर कृपा करतात? कोणावर कृपा करतात? याही अभंगामध्ये परमात्मा कृपा कोणावर करतो याचा विचार आलेला आहे. करीशी निर्मळ वासुदेवी वासुदेवी, करीशी निर्मळ वासुदेवी मला काय कुठे मला जसं सुचत तसं आपल्या गंगा आहे. जशी जशी रस्ता भेटत तशी तसं चालेल. ते काय ठरवलेलं थोडी आहे. करीशी निर्मळ वासुदेवी, देव कृपा करण्याकरता शुद्ध हीन जात पात काही नाही पाहत. काय पाहत सांगा?
त्या दंडकारण्यामध्ये त्रेतायुगामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र होते, मोठे मोठे मुनी, तपस्वी, महंत, महामंडलेश्वर सगळे होते, पण परमात्मा कोणाकडे गेला? कोणाकडे गेला? शबरीकडे गेला. ती शबरी 10,000 वर्षापासून ती शबरी प्रभू रामचंद्राची वाट पाहत आहे. आणि वाट पाहत असताना काय करते माहित आहे? रस्त्यानं फुलं टाकते, रोज फुलं टाकते. तिनं ती बोरं जी आहे ती बोरं जमा करून ठेवलेली आहे. आणि परमात्मा आले आणि आल्यानंतर आनंद झाला. त्या आनंदाचं आपण नेहमी वर्णन करतो. आज मेरे राम जी का आवना होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आज मेरे राम जी का आवना होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराई अपने असत्य बिठाओगी, मीठे मीठे बेरा अपने हाथों से खिलाओगी. आएंगे रघुराई आसन पर बिठाऊंगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगे. लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आल्यानंतर शबरी माता बसवते आणि बसवल्यानंतर ती जी बोर आहे ना, तिला वाटते बोर आंबट आहे की गोड आहे. देवाला आंबट गोड गेलं नाही पाहिजे आणि म्हणून ती स्वतः बोर खाते आणि देवाला देते. मला सांगा, देवानं विचार केला का? उष्ट खाऊ नये हा नियम आहे. कोणाचं उष्ट खाऊ नये हा नियम आहे. पण देवानं नियम आणि एक सिद्धांत परमार्थामध्ये नेहमी लक्षात ठेवा. परमार्थामध्ये नियमाला महत्व नाही, प्रेमाला महत्व. नियमाला महत्व नाही. आणि आमची अडचण तीच आहे, आम्ही परमार्थ नियमानं करतो, प्रेमानं करत नाही. आम्ही परमार्थ नियमानं करतो, प्रेमानं करत नाही. आणि परमार्थाचं फल आहे प्रेम. प्रेम देवाचे हे सगळ्यांना मिळत नाही हो, सगळ्यांना मिळत नाही. लोकांना कीर्तनाविषयी प्रेम आहे असं तुम्हाला वाटते का? संतांविषयी प्रेम आहे असं तुम्हाला वाटते का? वाटते? आज आम्ही तर कीर्तनाची अशी अधोगती केलेली आहे. तुकोबऱ्यांचे अभंग आहे, हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, नवे विनोद उत्तर जनरंजवावे चार. ह्याच्याकरता परमार्थ आहे. हितावरी यावे, आम्ही हितावर आलो पाहिजे. तुम्ही म्हणसाल महाराज मग आम्हाला आमचं हित कळत नाही का? मी तुम्हाला आत्ताच सांगून राहिलो की 98 कोटी जनतेला जगामध्ये काय खावं हे कळत नाही. ज्यांना काय खावं हे कळत नाही त्यांना हित काय कळेल? मला डाऊट आहे त्याच्याबद्दल, फार मोठं मला शंका आहे. चांगल्या चांगल्या लोकांना हित काय हे कळत नाही. दुर्बुद्धी मोठी विचित्र असते. गायत्री मंत्राचे उद्गाता आहे विश्वामित्र. गायत्री मंत्राचे उद्गाता आहे विश्वामित्र. दुर्बुद्धी सुचली. आणि रंभेमध्ये एवढा मोठा महात्मा, एवढा मोठा तपस्वी, आज जगामध्ये विश्वामित्राचं मंदिर नाही आहे. आहे नाही आहे. कारण काय आहे? विठ्ठला विठ्ठला शुद्धहीन काही न पाहासी कुळ. कोण होती ती? भिल्ल समाजाची होती. मातंग ऋषीची शिष्या होती. भिल्ल समाजाची. केवट कोण आहे?
कोण आहे केवळ? हे स्वतःला सुधारणावादी म्हणतात, जे म्हणतात की आम्ही पुरोगामी आहे. पुरोगामी हा शब्द चांगला आहे. ए बाळा, तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं, नाही तर तुम्ही उठून जाऊ शकता. माझं कल्याण नका करू तुम्ही. तुमचं वयच नाही आहे तसं कीर्तन ऐकायचं. तुमचे आई बाप आले पाहिजे. तुम्हाला सांगितलं मी, इतकं सोपं नाही बरं. मी लगेच जय विठ्ठल करून टाकेल. त्यांचं नका कल्याण करू. तुमचं खेळायचंच वय आहे. त्यांचं नका कल्याण करू. त्यांना ऐकू द्या चांगलं. काय चालू होतं? म्हणा ना कीर्तन. कोण आहे? भिल्ल समाजाची आहे शबरी. केवळ कोणत्या समाजाचा आहे? हे जे सनातन धर्मावर टीका करणाऱ्या अवलादी आहेत की यांनी जातीवाद केला आणि हे केला ते केला. कोण आहे सांगा ना मला. कोण आहे? विश्वामित्र कोण आहे? क्षत्रिय कोण आहे? आलिंगन दिलं वशिष्ठाने त्या गुहाला शृंगवेरपूर मध्ये गेल्यानंतर. वशिष्ठ कोण? तो कोण? हे त्रेतायुगातलं आहे, हे कलियुगातलं नाही. या त्रेतातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगून राहिलो आणि तरी आम्हाला आमच्या संस्कृतीची ओळख नाही आहे. आपलेच हिंदू धर्मावर सगळ्यात जास्त टीका कोण करते? कोण करते सांगा ना. महाराष्ट्रात राहून तुकोबारायांचा खून झाला सांगणाऱ्या अवलादी कुठचे आहेत? कुठचे आहेत सांगा ना. नाही. कसा आमच्यावर कृपा होईल? कशी आमच्यावर करुणा होईल? काय पाहिलं जाते हा मुद्दा महत्वाचा. जाऊ द्या ते कुळ वगैरे, हे जाऊ द्या, मला याचं घेणं देणं नाही. काय पाहिलं जाते भजनामध्ये सुद्धा? काय पाहिलं जाते? गिरधर लाल तो भाव का भूका, गिरधर लाल तो भाव का भूका, गिरधर लाल तो भाव का भूका, गिरधर लाल तो भाव का भूका. राग कला नहीं जानत तूका, राग कला नहीं जानत तूका, गिरधर लाल तो भाव का भूका, गिरधर लाल तो भाव का भूका. कशामुळं? गिरधर लाल तो भाव प्रेमाचा भूकेला. तो प्रेम. देव तुमच्यावर कृपा करायला तयार आहे. देव तुमच्यावर करुणा करायला तयार आहे. तुमच्याकडे काय पाहिजे? देखा अद्भुत प्रेम भक्ताचे. काय पाहलं? अर्जुनाकडे पाहलं काय? काय पाहलं मला सांगा ना. अर्जुनाकडे काय पाहलं? कर्ण अर्जुनापेक्षा मोठा धनुर्धर आहे. कर्ण दानी आहे. पण अर्जुनासाठी बरं, अर्जुनाचं सगळं माफ केलेलं आहे. अर्जुनाचं सगळं माफ केलेलं आहे. अर्जुनाला बायका किती माहिती आहे तुम्हाला? द्रौपदीता आहे, सुभद्रा केलेली आहे. तो जिथं जिथं गेला तिथं तिथं एक एक करून ठेवली होती. इतकं सगळं होतं तरी देवानं त्याचा स्वीकार केला. म्हणजे तुम्ही असं करा असा अर्थ नाही बरं. याचा अर्थ तसा होत नाही. पण ते प्रेम पाहिलं जेव्हा दुर्योधन आणि अर्जुन दोघं आलेले आहे. दुर्योधनानं सांगितलं सगळी सेना पाहिजे आणि अर्जुनानं सांगितलं देवा फक्त तू पाहिजे, फक्त तू. आणि म्हणूनच जे न सांगे पितया वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे भराता बळीभद्राशी, ते अर्जुनाला सांगितलं. त्याचं कारण आहे, त्याच्याकडे ते प्रेम आहे. करशी निर्मळ वास देई. परमात्मा कुठे थांबतो? प्रेमापाशी. आणि एक शब्द महत्वाचा आला, निर्मळ. 3 शब्द तुम्हाला सांगतो. ते 3 शब्दाचा तुम्ही जीवनामध्ये अंगीकार केला आणि त्याच्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला ना, तुमच्याकडे सुद्धा परमात्मा येईल. एक निर्मळता,
एक निष्कामता आणि एक निष्कपटता. विठ्ठला विठ्ठला. आम्ही कपटी झालोय. रामायणामध्ये फार सुंदर चौपाई आहे. जिनके कपट दंभ नहीं माया, जिनके उदय बसहु रघुराया. काम आदि मद दंभ न जाके, तात निरंतर बसहु मताके. राम सिया राम जय राम, राम सिया राम जय जय राम. वाल्मिकीने 14 ठिकाणं सांगितले प्रभू रामचंद्राला राहायची. त्याच्यामध्ये एक ठिकाण सांगितलेलं आहे जिनके कपट. आपल्यामध्ये किती कपट आहे, किती कपट आहे. आपण जसे दिसतो तसे नाही. पट शब्द हा वस्त्राकरता वापरलेला संस्कृत. साधू संत काही ते घालत नाहीत. का घालत नाहीत? कपट नाही. त्याचा अर्थ तो आहे. हे वस्त्र चोरलं म्हणजे काय चोरलं. आणि हे कृष्णाला तर थोडस बोलणं कोणी म्हणे की महाराज योग्य आहे का. कृष्णाला बऱ्याच भागवतकारांना कीर्तनकारांना त्याने तमासगीर बनवतो. हे दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे. मला तर काल्याच्या कीर्तनातल्या काही काही गवळणी आहे का वाटत नाही. मी एका कीर्तनात गेलो. एक कीर्तनकार म्हणे राधेला मारला मिसकॉल, कृष्ण म्हणे हॅलो हॅलो. तर बापाना शिकव. अरे काय 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 दर्जा काय याचा. मी आता एका फार मोठ्या ठिकाणी होतो. मला वाईट वाटलं की अरे इतका मोठा समाज तुम्हाला आदर देतो, मान देतो, लाख लाख लोक जर तुमच्यापाशी येत असतील आणि तुम्ही त्या भागवताचा आत्मा चोरून टाकता. भागवत सांगणारे जे शुकादेव आहे ना निर्वस्त्र आहे, अवधूत वेशामध्ये आहे. तिथं ते भागवताच्या व्यासपीठावर बसले म्हणून त्यांना ते घालून दिलं. नाही तर तसे फिरत असताना काहीच नाही अंगावर. आणि कृष्णही गवळणीचे कपडे. अरे कपडे चोरणं काय, त्याचा भाव काय. काही नाही. आम्ही मस्त गवळणी म्हणतो, हसतो. खिदखित खिदखित हसणार. आमच्या परमार्थाचा आत्मा निघून चालतो. कपट 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 ज्याच्याकडे आहे त्याला पटाची गरज आहे. आम्हाला का गरज नाही. आम्ही कोरे आहोत. आणि म्हणून वारकरी संप्रदायानं स्वीकार केला पांढऱ्या शुभ्र कपड्याचा. निर्मळ निर्मळता. याचा अर्थ आम्ही घेत नाही. काही काही लोक कपडे काळे पांढरे घालतात पण दुसऱ्याला कपटानच बोलतात. काही काही काळे घालतात पण बरे असतात. विठ्ठला विठ्ठला. भागवताचे महान आचार्य जे न्यायाचार्य होते बघ, डोंगरे बाबा न्यायाचार्य होते. काशिकानंद महाराज आणि डोंगरे बाबा हे सोबत तिथे होते आणि ते न्यायाचार्य होते. ते डोंगरे बाबा भागवतात एक वाक्य फार सुंदर म्हणायचे. बोले हमारा कपड़ा जो है ना वो कौन सा है इसे कोई फर्क नहीं गिरता, हमारा कलेजा अच्छा होना चाहिए. कलेजा अंतकरण. आणि देवाला तेच पाहिजे. देवाला तेच पाहिजे. म्हणून जनाबाई म्हणते हृदय बंदी खाना तुका म्हणे चित्त करावे येऊनी गोपाळ. प्रमाणानं बोलतो बघ. प्रमाणानं बोलतो. कीर्तनकारानं प्रमाणानं बोलाव. प्रमाणात बोलाव. विठ्ठला विठ्ठला. माझा मुद्दा नीट आहे का. निर्मळता आल्याशिवाय, निष्कामता आल्याशिवाय, निष्कपटपणा आल्याशिवाय परमात्मा स्वीकार करत. कृष्ण परमात्म्यानं मोराच्याच पंखाचा का स्वीकार केला. व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट. माझ्या बहिणी बसलेल्या काही पोरं आहेत. काय याचा अर्थ काय, कारण काय आहे. याचं कारण लक्षात येत तुम्हाला. मोर हा असा प्राणी आहे. मोर आणि लांडोर यांचं जेव्हा मिलन होते ना, ते मिलन शरीराचं नाही आहे.
त्यांची जी प्रजोत्पत्ती होते शरीराच्या मिलनातून होत नाही. हे डिस्कव्हरी वालेही दाखवू शकत नाही, पण हे साधू संतांनी पहिले सांगितलेलं आहे. देवाची रचना बघा किती सुंदर आहे. कासवीचं बाळ जे असते ते कासवीचं बाळ फक्त नजरेनच वाढते, ती दुधाची त्याची भेट होत नाही. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संके. हे आम्हाला कुठं माहित आहे? आपल्याला बऱ्याच गोष्टी माहित नाही, बऱ्याच गोष्टी. आणि आमचे कीर्तन ऐकणं चालू आहे, कथा. मी तर साधी गोष्ट सांगतो महाराज. महाराष्ट्र भारतात पावडर किती वापरत असो, किती टन लागत असं रोज? किती, खरं सांगा, किती टन लागत? तू लावतो का रे? बरं पावडर लावून कोण गोरं झालं? आणि हे मी विनोदासाठी नाही सांगत आहे बरं. हे पावडर हे इंग्लंड मधलं आहे. तिथं थंड प्रदेश आहे आणि थंड प्रदेशामध्ये -40 पर्यंत तापमान जाते त्यांचं. आणि त्यांच्या शरीरामध्ये आतमध्ये असणारी जी हीट आहे ती शरीराच्या बाहेर जाऊ नये म्हणून ते चेहऱ्याचे छिद्र बंद करायसाठी पावडर आहे. हे चेहऱ्याचे छिद्र बंद करायसाठी पावडर आहे. आपल्याकडे किती गरमी आहे आणि त्याच्यात ते पावडर मागते तोंडायले. आता मला सांगा किती मला तर ते मेकअप झालेलं जेव्हा मी पाहतो ना, आणि उन्हाळ्यात मी लग्नामध्ये ते मेकअप जेव्हा ते ओघळते तोंडावरून, आम्हाला साधी पावडर कशाला लावतो आम्ही हे माहित नाही. पूर्ण भारत चहा पितो. मी नाही पित, एखाद्या वेळेस तरी योगाला पितो, एखाद्याची खूप इच्छा ते एखाद्या वेळेस पितो. चहा हे सुद्धा इंग्लंड मधलं पेय आहे, ते थंड प्रदेशातलं पेय आहे. आपण उष्ण भागात राहतो. सगळेजण काय पितात? बरं नवल आहे का? आमचे ते 2-4 जण आहेत, ते म्हणे कितीही शरबत प्या, चहा पेल्याशिवाय गरमी मरत. खरं आहे काय? विठ्ठल विठ्ठल. आम्हाला काय करायचं आहे या गोष्टी सुद्धा कळत नाही. पाणी येत आहे का? बरोबर. तुम्हाला लागते का पाणी? चालू द्या. मी त्या दिवशी गोंदेगावला जालन्यापाशी पाण्यात कीर्तन केलं. खरंच केलं. कमीत कमी 1,500-2 हजार लोक होते. ते म्हणे महाराज काळजी करू नका, ओले झाले, मी ओला झालो, तेही ओले झाले, सगळे ओले झाले, कीर्तन ऐकलं. हो आता तुमचं काय गणित आहे? तरी मला येता थोडं जाणवत होतं. म्हटलं आज जरा वातावरण वाटून राहिलं. ऐका, जितकं भाग्यात आहे तितकं ऐका. निर्मळता, निष्कपटता आणि निष्कामता ही जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल, करशी निर्मळ वास देणे. तुम्ही देव होता आणि तुम्हाला देव करतो इतका तो परमात्मा उदार आहे. हेच पहिल्या चरणात. जर तुम्ही निर्मळपणा जोपासला तर तो तुम्हाला काय देते? काय देते? अहो स्वतःचं स्वरूप देऊन देते. तुझा ऐसा कोण उदाराची राशी, आपुलेची देशी पददासा. तुम्ही म्हणाल महाराज हे काही लक्षात येत नाही. सोपं करून सांगतो. आपल्यापाशी काय वेळ आहे? अजून आहे माझ्याकडे अर्धा तास. ऐका, फार चांगला विषय आहे.
तुकोबारायांचं वर्णन करत असताना रामेश्वर शास्त्रींनी वर्णन फार चांगलं, आणि कृष्ण परमात्म्याचं वर्णन करत असताना भागवताच्या महात्म्यामध्ये पहिलेच वर्णन आलं. कृष्ण कोण आहे? सच्चिदानंद रूप आहे. आणि तुकोबाराय कोण आहे? आरती तुकाराम सच्चिदानंद हे भगवंताचं स्वरूप आहे. तुकोबारायांचं वर्णन करत असताना रामेश्वर शास्त्री सांगतात, तुकोबाराय सुद्धा सच्चिदानंद मूर्ती आपुलेची देशी पददासा. आता हा थोडासा वेगळा किचकट विषय, मी सोपा विषय सांगतो. रामायणामध्ये या, भागवत महाराज सांगत आहे, मी रामायण सांगतो थोडं. रामायणामध्ये या, काठावर, लंकेच्या काठावर सगळे सैन्य जमलेलं आहे. हनुमंतराय शोध लावून आलेले आहे सीता मातेचा, आणि शोध लावून आल्यानंतर हनुमंतराय प्रभू रामचंद्रासोबत संवाद करत आहे. आणि तितक्यात तिथे विभीषण महाराज आले. रावणानं हाकलून दिलं आणि विभीषण आले बसले. आणि बसल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणतात हनुमानाला, हनुमाना समुद्राचं पाणी आण. मी आत्ताच लंकेचा राजा म्हणून विभीषणाचा राज्याभिषेक करतो. विभीषणाचा राज्याभिषेक करतो. आता बघा, ऐका बरं, हनुमंतराय तर गेले आणायला, कारण की ते रामाचे सेवक आहे. पण लक्ष्मण महाराज थोडेसे हसले. आणि हे हसणं कळलं पाहिजे. बऱ्याच लोकांना कळत नाही. हसणं मोठं विचित्र असते बघ. या दुसरा कोणी जर आपल्याला हसत असेल तर त्याची लाज वाटली पाहिजे. हे मी नाही म्हणत, तुकोबारायांचे सुद्धा शब्द आहे, मजते हसतील संत. आणि महाभारत कशामुळे झालं? द्रौपदी दुर्योधनाला हसली, फक्त हसण्यामुळं. ते आता कथा रंगवायसाठी सांगावं लागते का आंधळ्याचं पोरगं आंधळं म्हटलं, असं म्हटलं. हे असं नाही आहे मूळ महाभारतामध्ये, हे असं नाही आहे. पण ते कथा रंगली पाहिजे ना. ते रंगवायसाठी खूप चांगलं असं म्हणावं लागते. हे असे बरेच जण करतात. मला तर कधी, आता आम्हाला कधी कधी ते पहिले करायचं. महाराज सुदाम देवाचं तर इतकं भिकारी करून टाकतात ना, ते खूप भिकारी करून टाकतात. ते इमोशनल केल्याशिवाय कथा रंगत नाही. हे आहे ना, ते ज्ञानोबारायांचं चरित्र सांगता सांगता ज्ञानोबारायांना आणि तुकोबारायांना असं दाखवतात का हे खूप दरिद्री आहे. आणि एक वाक्य बोलू का पटेल तुम्हाला? संताचं दारिद्र्य वर्णन करू करू कीर्तनकार श्रीमंत झाले. खरंच दारिद्र्य आहेत का ते? अरे ज्यांनी हात लावल्यानंतर दगडाचे परीस बनतात त्यांना तुम्ही दारिद्र्य, आणि आम्ही ऐकतो. आणि माता भगिनी तर मोठ्या इमोशनल असतात, ते लगेच डोळ्याला धारा बिरायला लागून जातात. सध्या वारकरी संप्रदायात 2 ट्रेंड चालतात. एक तर हसवता आलं पाहिजे, नाही तर रडवता आलं पाहिजे, तर तुमचं दुकान बरं चालते. विठ्ठल आणि ज्ञान काही देत नाही आम्ही. अजून एक गोष्ट सांगतो. भागवतामध्ये सुदामदेव महाराजांचं नाव जे आलेलं आहे ना, ते श्रीधामा आलेलं आहे. श्रीधामा नाव आले. आता आपली मराठी आहे, श्रीधामाचा आपण सुदामा करून टाकलो. श्रीधामा नाव आले. भागवतामध्ये परीक्षिताचं नाव परीक्षित आहेच नाही.
त्याचं नाव विष्णू राहत आहे. त्याचं नाव भागवतामध्ये विष्णू राहत आहे. आम्ही परीक्षित नाव नंतर पडत गेलं त्याचं वालं. भागवतात, मूळ भागवतात नाव विष्णू राहत आहे. आम्हाला बऱ्याच गोष्टी माहित नाही ग्रंथातल्या. अजून एक सांगतो तुम्हाला, रामायणामध्ये मर्यादा रेषा आहेच नाही. मूळ वाचा, मूळ वाल्मिकी रामायण काढा. मर्यादा रेषा आखली, त्या रेषेच्या बाहेर घेऊ नको, असं होईल तसं होईल, आहेच नाही. पण ते कथा रंगवण्यासाठी सांगावं लागते. पण ते सांगण्यामध्ये आमच्या अडचणी होतात पुढं. आम्ही कीर्तनाला गेलो तर ते महाराजाला जमलं नाही. मर्यादा रेषा, अरे मर्यादा तुम्ही सोडली, आम्हाला कुठं मर्यादा रेषा दाखवता. ऐका, माझा मुद्दा महत्वाचा चालू आहे. आणि लक्ष्मण थोडे हसले. हसल्याबरोबर रामाला लक्षात आलं. राम म्हणे, लक्ष्मणा का हसला? म्हणे, दादा क्षमा करा, पण म्हणे आपण निवडणुकाच नाही झाल्या ना, आणि तुम्ही पंतप्रधानाची शपथविधीची तारीख घोषित करून लगेच शपथ ग्रहण सोहळा, निवडणूक कुठं झाल्या? राम म्हणू लागले, तुला डाऊट आहे का मी जिंकणार नाही? तुला डाऊट आहे का? अरे एवढं लाडकी बहीण केली, सगळं केलं, आणि आता नाही जिंकणार असं तुला वाटते का? असं होईल म्हणून आता जिंकणारच आहोत ना आपण. आणि दादा तरी मला एक शंका अशी आहे. आणि कोणती? आणि दादा, विभीषण शरणा, तुझा प्रभावाचं वर्णन ऐकून कदाचित रावण जर शरण आला. राम म्हणाले, लक्ष्मणा, रावण शरण येत नसतो. जो देवाला शरण येत नसतो तोच रावण असतो. तो येत नाही. मंदोदरीने एकदा म्हटलं होतं, म्हणे का हो, तुम्हाला सगळं करता येते, तुम्ही मायावी आहात ना, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही राम बना, आणि राम बनल्यानंतर सीतेला वश करा. रावणाने सांगितलं, मी राम बनू शकत नाही. मला रावणाचे नवल वाटते. त्याचा विश्वास होता की मी राम बनू शकत. आम्ही रावण असतो तरी राम असल्यासारखं दाखवतो. सांगितलं, मी बनू शकत नाही राम. म्हणे दादा, पण तरी जर तो शरण आला तर म्हणे एक गोष्ट लक्षात घे, अयोध्येचं राज्य माझ्यासाठी शिल्लक आहे. जर लंकेचं राज्य जर मी याला देऊन राहिलो विभीषणाला, अयोध्येचं भरताना माझ्यासाठी शिल्लक ठेवलेलं आहे. जर रावण शरण आला तर माझं अयोध्येचं पद मी माझ्या या रावणाला शरण आल्यानंतर देऊन दे. आपुलेची देशी पद दाता, आपुलेची देशी पद दाता, तुझा ऐसा कोण उदाराची रात्री, तुझा ऐसा कोण उदाराची रात्री, आपुलेची देशी पद दाता. असे बरेच प्रसंग आहेत. नामदेव महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. दिवाळीची वेळ आली आणि नामदेव महाराजांची आई जी आहे गुणाई, ती नामदेव महाराजाला म्हणते, अरे नामा, दिवाळीचे आपण सगळे फराळ बनवले, जा पांडुरंग तुझ्या हाताने खातो ना, पांडुरंगाला आपल्या घरी दिवाळीसाठी फराळासाठी बोलव. नामदेव महाराज लगेच निघाले. आणि लगेच निघाल्यानंतर पांडुरंगाच्या मंदिरात राहुळामध्ये गेले. आणि राहुळामध्ये जाऊन पांडुरंगाला म्हणतात, पांडुरंगा, दिवाळीचा वेळ आहे आणि माझ्या आईनं फार सुंदर फराळाचं बनवलं. अनर्षे बनवले, चकल्या बनवल्या. अनर्षे अजूनही जमत नाही चांगल्या चांगल्याला. अनर्षे बंद झाले, जमतच नाही ते. अनर्षे हा जुना फराळाचा मुख्य आयटम आहे. ते आता अनर्षे कशाला म्हणतात, काय म्हणतात ते सोडून द्या. आता काही दिवसानं तुमचं भविष्य खराब आहे बरं. स्वयंपाक तुम्हालाच बनवावा लागणार आहे. आणि सुंदर बनवलेला आहे. आणि देवा, माझ्या आईना आग्रहानं सांगितलं की पांडुरंगाला घेऊन या. अरे म्हणे, मी कसा जाऊ? मी जर इथून गेलो, दिवाळीची वेळ आहे, लोक दर्शनासाठी येतात ना, आणि मग मी जर इथं नसलो तर मग लोक दर्शन कोणाचं? नामदेव महाराज म्हणाले, देवा, फक्त इतकाच प्रॉब्लेम आहे ना, तू माझ्या घरी फराळ जा, तुझ्या जागेवर मी उभा राहतो. तुझं कामच काय? फक्त कमरेवर हात ठेवून उभं राहा लागतं. बऱ्याच जणांना असंच वाटते,
मोठ्या माणसाचं मोठेपण जे आहे ना, ज्याचं त्याला कळते, ज्यावे त्याच्या वंशात. अरे देव, लोक आम्हाला म्हणतात महाराज तुमच्यासाठी काय, तुम्ही तर काय प्रवास करून पहा, जवळ कुठून कुठून काय काय निघते ज्याचं त्याला माहित. विठ्ठला विठ्ठला 7 दिवसात 2100 किलोमीटर फिरावं लागलं मला. फक्त बरं झालं त्याच्यातले 3 दिवस तिथंच थांबायचं होतं. 2100 किलोमीटर. तरी लोक म्हणते महाराज लोकांना गाड्या काढायला पाहिजे. मारा ना आम्हाला एसटीत दाबा. हा विचित्र परिस्थिती आहे. ऐका, मुद्दा आहे का, आणि देवा तुला उभंच करावं लागते, कमरेवर हात ठेवून तुझ्या जागेवर मी उभा राहा. देवाला आवडते भक्ताला आपली जागा देण्याकरता. देव खाली उतरला, नामदेव महाराजाला धरलं, उभं करून दिलं आणि उभा राहा. कमरेवर हात ठेवून नामदेव महाराज उभे आहे. आणि उभे राहिल्यानंतर नामदेव महाराज देव जायला निघाले. नामदेवा नावात दिला. म्हणजे देवा काय, 1 मिनिट काय म्हणे, जेव्हा भक्त येतात पूजा करतात आणि लोण्याचा गोळा जो आहे तो तोंडाला लावतात, खाल्ला तर चालेल ना, खाल्ला तर चालेल ना. देवानं सांगितलं म्हणे नामदेवा खायचं नसते, फक्त पाहायचं असते. खायचं नसते, फक्त पाहायचं असते, फक्त पाहायचं. म्हणे देवा इतकं चांगलं लोणी आल्यानंतर ते म्हणे तेच तर मोठे कोण आहे देवाचं. बिलकुल खायचं नाही, शांत राहायचं. बरं म्हणे देवा ठीक आहे. देवा आता सकाळची वेळ आहे, तू चालला, आता ते आंघोळ घालायला येतील. म्हणे मग आंघोळ घालू द्यायची म्हणे. म्हणे पाणी कसं असते ते म्हणे कडक. अरे म्हणे उन्हाळ्याचे दिवस आहे ना, ते कसे असू दे, अंगावर पाणी टाकलं, कितीही गरम चटके लागले तरी बोलायचं नाही. आणि ते तितकं बोलणं चालू असतानाच ते पायापाशी लोक साखर टाकते ना देवाचं. मुंगे चढले वर, मुंगी चढल्यानंतर ते दसली नामदेव महाराज, ते होती लाल मुंगी. लाल तुम्हाला कसं माहित नाही, होतो पाल केलं. त्यामुळे भगवत महाराजांची पद्धत आहे. दसला ती मुंगी डरल्यानंतर ते लाचो. देव म्हणे अरे चालत नाही, असंच उभं राहायला लागते. देवा म्हणे तो आहे पद तुझ्याच पाशी ठेव, मला खाली उतरव. पण देव आपलं पद भक्ताला देण्याकरता तयार आहे. देव पद देतो म्हणजे काय हो. आता तुमच्या कामाच्या काही गोष्टी सांगतो ऐका. सगळ्यात महत्वाचं, देव त्याचं पद देतो म्हणजे देव निश्चिंत आहे, तुम्हाला तो चिंता रहित करतो. हे देवानं दिलेलं पद आहे. माझी एक गोष्ट विशेषतः ऐका. तुम्ही संसारामध्ये कोणतंही काम करा, तुम्ही सत्ता प्राप्त करा, संपत्ती प्राप्त करा, गुण प्राप्त करा, कला प्राप्त करा, मोठेपण प्राप्त करा, प्रतिष्ठा प्राप्त करा, तुम्हाला सुविधा मिळते, सुख नाही मिळत. सुविधा मिळते, सुख नाही मिळत. तुम्हाला संपत्ती मिळेल, समाधान नाही मिळत. सुविधा आणि सुख म्हणजे देव. सर्व सुखाचे बापर कुमार. सुख म्हणजे देव, समाधान म्हणजे देव. हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. आज आम्ही संपत्तीनं श्रीमंत आहोत, समाधानानं दरिद्री आहोत. आम्ही सुविधेने ना, भौतिक सुविधेनं आमचं घर भरलेलं आहे, पण सुखानं मात्र आम्ही दरिद्री झालेले आहोत. 25 वर्षापर्यंत सत्ता करायचं कारण आहे समाधानाची आणि सुखाची संपत्ती आमच्या वाट्याला आली पाहिजे. देव म्हणजे काय, देव तुम्हाला मिळाला याचे 2 लक्षण तुम्हाला अजून सांगतो. हरी आला हाता, हाता हरी आला हाता, 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 हरी आला हाता.
भीती वाटत नाही कशाची. हरी आला हाता मग कैसी. त्या औरंग्यानं 40 दिवसापर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मरणाच्या वेदना दिल्या, मरणाच्या यातना दिल्या. चामडी काढली अंगाची, डोळे फोडून घेतले, जीभ जी आहे ती जीभ उपसून घेतली, पण भीती वाटत नाही. भीती वाटत नाही कारण परमात्मा सोबत आहे. छत्रपती शिवाजी महाराज एवढा मोठा अफजल खान समोर आहे आणि त्या अफजल खानाच्या समोर जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांना भीती वाटत नाही. भवानी मातेनं दिलेली निर्भयता त्यांच्या सोबत आहे. ही निर्भयता आमच्या जीवनात असली पाहिजे. मी जेव्हा जुन्या काळामध्ये माझ्याकडे बाईक होती, बाईकनं कीर्तनाला फिरायचो, 1:30, 2:00 वाजायचे कधी कधी, तर मला लोक म्हणायचे, महाराज तुम्हाला भीती वाटत नाही का? कशाची भीती? मागे पुढे उभा, हे काय फक्त हरिपाठात म्हणाले जागा? आमचाच विश्वास नाही आणि माझा तर दृढ विश्वास आहे. बघा, परमार्थाची वाटचाल जी आहे ना, 41 वर्षाचं वय झालं ठाकरे काका, 19-20 वर्ष झाले कथा कीर्तन करतो. प्रामाणिकपणानं केले, प्रसन्नतेनं केले आणि पवित्रतेनं केले ना, काही देव कमी पडू देत नाही, काहीच कमी पडू देत नाही. काही मागावं लागत नाही, प्रसन्नता कमी होत नाही, आनंद घेतो आणि या आनंदावर लोक जळतात तर बरं वाटतंय. जळतात ना लोक, कोणी जळतात का लोक? चांगले चांगले लोक जळतात, मला बरं वाटते, जळले पाहिजे. आमचे ते नामदेव महाराज शास्त्रींनी फार सुंदर वाक्य वापरलं, ते विरोध हेच आमचं ऐश्वर्य आहे. अरे हत्ती चालल्यावर कुत्र भुकलंच पाहिजे. कुत्र जर नाही भुकत असेल तर हत्तीचा अपमान आहे. विठ्ठल विठ्ठल अभिमान नाही बरं, कोणाला वाटेल हे लक्षात येत नाही आम्हाला. वेदाचा तो अर्थ हा अभिमान नाही आहे, हा आनंदाचा आत्मविश्वास आहे. सध्याचा असा विचित्र काळ आहे माझा, 1-1.5 वर्षापासून मी वेगळ्याच नशेत आहो, वेगळे नशेत आहो. ती अध्यात्माची नशा आहे, विचारच करत नाही कोणाचा, खरंच नाही करत. कीर्तनाची तारीख भेटली पाहिजे, कथेची तारीख. मी स्तुती म्हणून नाही सांगत, आता एक 18 तारखेपासून मला कथा होती महाराज, या 18 पासून त्या उमरखेडपाशी. फक्त त्याने एवढाच शब्द म्हटला मला, बरं सगळं ठरलं होतं. जे पैसे महाराज तुम्ही म्हणसाल ते पैसे आम्ही बघते, म्हणजे महाराज कथा देऊन पहा, तुम्हाला आम्ही मोठं करतो. म्हणजे बंद कर फोन, फोन बंद कर. अरे पण काय झालं? म्हणजे तू मला मोठा करशील इतका तू मोठा नाही. तुझी बायको तुझ्या मनानं ऐकत नाही, तुझे लेकरं तुझ्या मनानं ऐकत नाही, तू महाराजाला मोठा करतो. बरं महाराजाने एवढं हलकं असावं? महाराजाने इतकं हलकं असावं? मला आज एका लग्नात होतो मी, मला म्हणे तुम्ही मंगलाष्टक म्हणा. अरे म्हणून मी ब्रह्मचारी, मी मंगलाष्टक म्हणून हे स्टेटस आहे का नाही? उद्या म्हणे महाराज थोडं, अरे शिष्ट नाही आहे, मी ब्रह्मचारी आहे ना. कोणाला मंगलाष्टक म्हणायला लावलं पाहिजे हे तुलाच कळलं पाहिजे, तुला तर कळलं पाहिजे. मी कथेतही म्हटलं नाही अजून, फक्त मी माझ्या घरी तुळशीचा विवाह जेव्हा होतो ना, तेव्हा वर्षभरात 1 वेळा फक्त 5 मंगलाष्टक म्हणतो, त्याच्याशिवाय कधीच म्हणत नाही. 100-150 कथा केल्या असेल, पण आजपर्यंत कधीच मंगलाष्टक कथेत म्हटलं नाही. फक्त एकदा मी कीर्तनात फक्त थोडासा असा प्रयत्न केला होता, तर एक जण म्हणे महाराज तुम्ही चांगलं म्हणता, महापोरीच्या लग्नात मंगलाष्टक म्हणाले असं. तेव्हापासून म्हटलं आता म्हणायचं नहीं, निज अनुभव मैं कहू खगेशा, उमा कहू मैं अनुभव अपना. भीती वाटत नाही कशाची, चिंता वाटत नाही कशाची, कशाची चिंता वाटत नाही. आणि ही भीती वाटत नाही, चिंता वाटत नाही, हेच तर देव आहे. या नावे अंतरा आला नारायण, चित्त समाधान खून त्याची. चित्त समाधानी राहणं ही त्याची खून आहे. आज माणूस कीर्तनातही आम्हाला हसावं का वाटते? याचं कारण कधी शोधलंय का? कीर्तनात का हसावं वाटते? माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे
मी लक्ष देण्यासारखं हो. कीर्तनात का हसावं वाटते? याचं कारण आहे संसारात दुःखच आहे म्हणून हसावं वाटतं. कीर्तन हसण्यासाठी नाही आहे. कथा कीर्तन हे जे आहे ना, आमच्या जीवनामध्ये ज्या चुका घडल्या त्या पश्चातापाची जाणीव आमच्या अंतःकरणामध्ये वाढायला पाहिजे याच्याकरता आहे. विठ्ठला विठ्ठला शरीरासाठी नसतात. शरीरासाठी नियमासाठी शरीर थोडे आहे आपलं. काही फरक पडत नाही. बस चक्कर आल्यासाठी झाली ना. परमार्थ काय एवढा सोपा आहे का? आम्ही तीन उभं राहून कसे करत असू. ऐका, उदार आहे तो देतो काय? आम्हाला निर्भय करतो, आम्हाला निश्चिंत करतो. आणि त्याची उदारता काय सांगावं? तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता न करसी पात्रा पात्र, कैवल्य ऐसे पवित्र वैरी आहे. विठ्ठला तू उदाराची राशी आहे. तो तुझा ऐसा कोण उदाराची रास. धान्याची जेव्हा रासच्या रास असते ना, त्याला रास म्हणतात. अजून एक ओवी सांगतो ज्ञानेश्वरी. बाप देवा उदार परिमित, याचक इच्छा सदोदित, असे सहस्त्रवरी देत सर्वस्व आपुले. सगळं देतो परमात्मा, सगळं देतो. आणि एक अजून थोडासा वेगळा टप्पा सांगतो. म्हणाल महाराज कसा काय? अरे परमात्मा इतका उदार होतो का तो देव असतो तो भक्त होतो. तो भक्त होतो. भक्त कोण आहे? जो देवाची पूजा करतो तो भक्त. आणि तुकोबारायची पूजा कोण केली? जया पूजिले आदरे पांडुरंगे. कोण भक्त झालं? तुकोबाराय देव झाले आणि पांडुरंग परमात्मा भक्त झाला. इतका उदार आहे देव. हा पांडुरंग, हा माधव उभा आहे. आणि मला तर याचा खूप अभिमान आहे. पांडुरंगाचा खूप अभिमान. एकमेव देव आहे जो हात लावू देतो. एकमेव देव. तुम्ही बालाजीला जा, वाकून पाहा लागते. दिसते पहिल्यांदा जो जाते ना त्याला लक्षात येत नाही. त्याला वाकून पाहावं लागते. दुरून पहा, जवळ येऊ. जसे काही श्रीमंत लोक गरीबाला जवळ येऊ देत, तसे काही श्रीमंत देव भक्ताला जवळ येऊ देत. आमचा पांडुरंग विठू माझा लेकुरवाळा. मुख्यमंत्र्यालाही पायाला हात लावता येते आणि एखादा गरीब बिचारा असेल त्याला सुद्धा पायाला हात लावता येते. तो पांडुरंग आहे. मला खूप अभिमान वाटतो त्याचा. खूप अभिमान. फार सुंदर दैवत आहे. याच्यासारखा देवता भेटतच नाही. म्हणून तर आमच्या सगळ्या संतांनी एक गोष्ट लक्षात घ्या. महाराष्ट्राचा कुलदेवता तुमची कोणती असेल, पण आपलं कुळीचं दैवत जर वारकरी संप्रदायाचं असेल तर पंढरीनाथ आहे. तुका म्हणे ज्याचे सनकादिक ध्यान, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. विठ्ठला विठ्ठला. आणि हा जो परमात्मा आहे तो उदार आहे. त्यालाही वाटते आपण भक्त बना. एकदा काय झालं, राधा आणि कृष्ण बसलेले होते. आणि बसलेले असताना त्यांचा संवाद सुरू झाला. संवाद सुरू झाल्यानंतर कृष्ण म्हणते, राधे तुम्ही आमचं भजन करता, तुम्ही नेहमी आमची स्मरण करता. माझी एक इच्छा आहे. काय? मला सुद्धा राधा बनायचं. मला सुद्धा राधा बनायचं. बघा कृष्ण म्हणतो मला राधा बनायचं आहे. आणि राधा म्हणे मग तू राधा बनला तर मग मी काय करू? ते म्हणे तू कृष्ण बन. तू कृष्ण बन. आणि मग राधेला पिवळं पितांबर दिलं, मोरपीस दिलं, बासुरी दिली आणि सुंदर राधा तयार झाली. ती राधा आहे. आणि तयार झाल्यानंतर ती दिसू लागली आणि कृष्ण परमात्म्यानं साडी घातली. सुंदर केस मोठे मोठे होतेच कृष्ण परमात्म्याचे.
आणि राधा बनला कृष्ण परमात्मा, पण राधेसारखं वागता आलं नाही. तेव्हा राधा म्हणाले, कृष्णा तुला राधा कपड्यानं बनता येईल, वेशानं बनता येईल, वृत्तीनं राधा बनणं सोपं नाही आहे, सोपं नाही आहे. पण मग कृष्णाची इच्छा होते. कृष्णानं सांगितलं, काही का होईना तुझ्यासारख्या वृत्तीनंच मला एक जन्म जगायचा आहे, आणि तो जन्म म्हणजे कृष्णा करता रडणारे चैतन्य महाप्रभू. राधाभाव होता. अरे समुद्रामध्ये निघून गेले शरीर घेऊन. तो समुद्र श्याम रंगाचा आहे आणि माझा कृष्ण सुद्धा श्याम रंगाचा आहे. निघून गेले आणि त्या समुद्रामध्ये असं म्हणतात, चैतन्य महाप्रभूचं चरित्र गोरखपूर्ण काढलेलं आहे, चैतन्य चरित्रामृत म्हणून. फार सुंदर कथा आहे त्याच्यामध्ये. तर ते रात्री झोपत होते ना, झोपल्यानंतर त्यांचा बिछाना, उशी आणि डोळ्यापासून जे सगळं बिछाना होता ना पूर्ण ओला व्हायचा. कशा करता? त्यांच्या डोळ्यातून कृष्णाचं नाव घेतलं. हरी बोल 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 हरी बोल. प्यारे केशव माधव मुकुंद गोविंद, केशव माधव प्यारे केशव माधव मुकुंद गोविंद, केशव माधव मुकुंद गोविंद. हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल. राधे बोल राधे बोल राधे बोल राधे बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल. आनंद येतो भजनामध्ये, पण वेळेकडे भाव लागतो. परमात्मा आपलं पद देण्याकरता उदार आहे, पण कोणालाही देत नाही. करशी निर्मळ. आणि भक्तावर किती प्रेम आहे त्याचं. त्या भक्ताच्या घरचं भावे हे कदान्य खासी त्याचे घरी. अभक्ताच्या परी कथा आहे ना, विदुर काकाच्या कन्या खाल्ल्या आणि दुर्योधनाचं एवढं सुंदर सगळं होतं. दुर्योधनाचे बापरे, रामकृष्ण या बाबा, विठ्ठल परमार्थातले स्नेही असणारे, वयानं ज्येष्ठ आहेत, नात्यानं आजोबा आहेत. आमचे सुरेशरावजी काका सुद्धा आलेले आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. भावे हे कदान्य खासे त्याचे घरी. विदुर काकाच्या कन्या खाल्ल्या, भाजी खाल्ली, पण दुर्योधनाचं अन्न खाल्लं नाही. आणि एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवा, देव जर दुष्टाचं खात नाही तर आपणही त्याचा विचार केला पाहिजे. अरे भीष्माचार्य सामान्य नव्हते, भीष्माचार्य सामान्य नव्हते, पण त्या भीष्माचार्यांना सुद्धा त्या धृतराष्ट्राचं, दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यानंतर त्या शरपंजरीवर झोपावं लागलं. जे हरामाचं कमावतात त्यांच्याकडं राम येत नसतो बरोबर. म्हणून वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे, जोडोनिया धन उत्तम उदास विचारे विसरे. हा फार महत्वाचा सिद्धांत आहे, हा लक्षात आला पाहिजे. भावे हे कदान्य, त्याचं कदान्य तो खातो भक्ताचं, पण अभक्ताच्या परी चांगलं पंचपक्वान जरी असलं ते मात्र खात नाही. आणि भक्तानं जा म्हटलं तरी जात नाही, आणि योग्यानं या म्हटलं तरी येत नाही. नवजाशी तेथे दुरी दवडिता
नयेशी जो चित्ता योगियाच्या. आणि खरं आहे ना, मला सांगा, आपण देवाची पूजा करतो, आपण देवाचं भजन करतो, आणि जनाबाई देवाला शिव्या देत होती, गवळणी देवाला शिव्या देत होती, आणि हा हसत होता. आम्ही ओव्या म्हणतो तरी येत नाही, आम्ही ओव्या म्हणतो तरी परमात्मा येत नाही, आणि गोपिका गवळणी शिव्या देत होत्या. तुकोबारायांचं प्रमाण आहे एक, विठ्ठला विठ्ठला तुझी रांडरटकी झाली, विठ्या मूळ मायेच्या करंट्या. देवाला असं बोलत असतात. आणि तो देव जनाबाई सोबत गौऱ्या व्यसतो. आम्ही रोजानं माणूस ठेवला तर ते आम्हाला शिकवते, जास्त ठसन सांगू नका, आपलेच पैसे घेऊन आपलीच उतरवते. ते ठसन नका दाखवू, येणार नाही उद्या. आणि देव जगाचा मालक त्या जनाबाई सोबत न सांगता करी सर्व काम. कशामुळे हे सगळं होते? हा मुद्दा, हा या अभंगाचा प्राण आहे. करीशी निर्मळ वासदे. निर्मळता, निष्कामता, निष्कपटता जोपर्यंत नाही ना तुमच्या अंतःकरणामध्ये, तोपर्यंत चालत नाही. हे हुशारी त्याच्यापाशी दाखवू नये. रामायणामध्ये फार सुंदर उपाय आहे. मन क्रम वचन छांडी चतुराई, भजत कृपा करई रघुराई. तुमचा चतुरपणा सोडा, तो भेटते काहीतरी. एक असंच जास्त शिकलेलं होतं. शिकल्यानंतर तो गावात आला. गावात आल्यानंतर, तुम्ही ऐका रे, तुम्हाला एकही चुटुकला नाही सांगितला ना, ऐका. गावात आला, आणि गावात आल्यानंतर आई वडील गरीब होते. तिच्या गरीब आई वडील शिकलेले नव्हते जास्त. उन्हाळा नुकताच संपत येण्याच्या याच्यात होता, तर ते जांभूळ येतात. जांभूळ घेतले, 2 जांभूळ त्याला खायला दिले पोराला. हा पोरगा त्याच्या आईला काय म्हणे माहित आहे? आई, हे जांभळ किती आहे? हे जांभळ किती आहे? आई साधी होती, म्हणे हे काय 2 आहे ना बाळा? 2 जांभळ आहेत का? 2 नाही आहे म्हणे, 3 आहे. अरे ते म्हणे 2च आहेत ना, बघ म्हणे. हे किती? 1. हे किती? 2. 1 आणि 2, 1 आणि 2, 3 झाले ना. ती आई विचारात पडली. मग आला बाप. बाप असते, बाप असते. काय झालं? हे पहा ना, काय म्हणते, हे 3 जांभळ आणि 2च आहे. बरं, काही हरकत नाही, एक काम कर, हे 1 तू खा, 1 मी खातो, दोघांनी खाऊन घेतले, 3रं तू खाय म्हणे. भेटलं का त्याला खायला? हे जे असे तर्कवादी असतात ना, त्यांना काहीच भेटत नाही. याच्याकरता ज्ञानोबरांची ओवी आहे, तर्काची दिठी हा गोचर नवे किरटी. तर्कानं दिसत नाही, तर्क कुतर्क वाटा, नागवण घटापटा. नागवण होते, पण लोक तर्क करतात. कुठे आहे, काय आहे, वारी केल्यानं काय भेटते, ज्ञानेश्वरी वाचल्यानं काय भेटते? अरे, ज्ञानेश्वरी वाचल्यानं पवित्रता भेटते. गाथा वाचल्यानं माथा मस्तक ठिकाणावर राहते. हा तो गाथा आहे, जो गाथा आजही महाराष्ट्राला तुम्ही जाऊ द्या, कीर्तनात काय सांगता हा विषय समोरचा आहे, पण अभंग तुकोबारायांचाच घ्यावा लागतो. कीर्तनकारानं गाथेतलं सांगावं. माथ्यात काय आपल्या संसाराशिवाय काय आपल्या माथ्यात? त्यानं गाथेतलं सांगावं, आणि तो गाथा आमचा माथा दुरुस्त करू शकतो. सप्ताह त्याच्या करताय, कथा त्याच्या करताय, कीर्तन त्याच्या करताय. हसण्या गाण्याकरता कथा कीर्तन नाहीये. आज आमचं मोठं दुर्दैव आहे ते. आणि हे जे आहे, तुकोबाराय म्हणतात, देवा, मी हे जे तुझं वर्णन केलं हे खरं आहे, आणि मीच हे बोलत नाही, वेदही बोलतो शेवटच्या चरणावर. तुका म्हणे मित्र ऐशी जाची खरी, सुदहिना
मी आतापर्यंत जे 4-5 चरणाचा अभंगामध्ये 4 चरणात सांगितलं, तुझा ऐसा कोण उदाराची राशी, शुद्ध हीन काही न पाहाची को, करीशी निर्मळ वास देही, भावे हे कदान्य खासे त्याचे घरी, अभक्ताच्या परिणावरीती आणि नयेशी जो चित्ता योगियाच्या, नवजाशिदेचे दुरी दवडिता नयेशी जो चित्ता योगियाच्या, हे जे सगळं सांगितलं हे त्याचं ब्रीद आहे. ब्रीद ज्याचे जगदानी तोची मनी स्मरावा. आणि असं ब्रीद जे आहे ते कोणी सांगितलं? बोलतील चारी वेद मुखे, वेदानं सुद्धा हे सांगितलेलं आहे. आणि असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या या समोर आपण 25व्या वर्षाचा हा कार्यक्रम आहे. रौप्य महोत्सव तुमचा होऊन राहिला. ठाकरे परिवाराने, तुमचे चंद्रकांत भाऊ, अरविंद भाऊ आणि त्यांच्या परिवाराने, मला इथं आल्यावर लक्षात आलं ही भेट आपल्या तिथं झाली होती. मला वाटलं विनोद महाराजांनी मला आज म्हणजे आता इथं आल्यावर माहीत झालं की हेच ते ठाकरे आहेत म्हणून. मी थोडा या बाबतीत मागासलेला आहो. लोक अभंग पाठ ज्या कमी करतात पण लोकांचे नावं जास्त पाठ करतात. मी त्याच्यात थोडस मागं पडतो. काय करावं आता ते तुम्हाला सांगितलं की नशा अलग चढलेली आहे सध्या त्याच्यामुळं जास्त. पण त्यांनी आल्याबरोबर नंतर जेव्हा ओळख दिली त्याच्यानंतर लक्षात आलं. आणि बरोबर आहे, 25 वर्षापर्यंत अशी निष्ठावान लोकच करू शकतात. आणि लवकर धोपट निघते, लवकर धोपट निघते. मला आनंद वाटला. आणि हे संस्काराची केंद्र आहे. या पिढीपर्यंत त्यांनी ती परंपरा सांभाळली. समोरच्या पिढीनेही ती परंपरा सांभाळण्याकरता पांडुरंग परमात्मा त्यांना शक्ती देव. आणि परमात्मा उदार आहेच. मला सांगितलं, मला तुम्ही सांगितलं, मला खूप अनुभव आहे. मी आता महाराज विनोद महाराज नारळी सप्त्यात गेलो. रोज कमीत कमी 50-60 लोक फोटो काढायला यायचे. एवढ्या 3-4 लाख लोकांना. मी म्हटलं मी कोण आहे इतका लागून गेलो. त्या भगवानगडाचा एक विद्यार्थी काल माझ्यापाशी आला.
गडाचा विद्यार्थी जो 6 वर्षापासून तिथं शिकून राहिला, तो मला म्हणे बाबा तुमचा नंबर द्या. म्हटलं कुठं असतो रे? म्हणे मणख्याला. म्हटलं तू मला ओळखतो? हो म्हणे बाबा, मी तुमची झी टॉकीजची कीर्तनं माझे वडील आणि मी ऐकली होती. तेव्हा मी विचार केला होता की मी सुद्धा कीर्तनकार झालो पाहिजे. तेव्हा मी तुम्हाला पाहिलं होतं. आज भगवान बाबांच्यानं तुमची भेट झाली. मला वाटत होतं हा पोरगा कोण आहे. म्हणजे तुझं वय किती आहे रे? तर म्हणे 21. म्हटलं राजा 20 वर्षात मला कीर्तन करायला झाले. म्हणे तुम्ही वाटत नाही 40चे. म्हणजे अभि मैं जवान हो. हे सांगण्याचं कारण काय, लोक फोटो काढतात म्हणजे मी काही फार मोठा झालो असं नाही. हे पांडुरंगानं ज्ञानोबाराय तुकोबारायनं दिलेलं प्रेम आहे. हे गाथा ज्ञानेश्वरीमुळे मिळालेलं प्रेम आहे. मी असा जर कोणत्या तरी लेक्चरर असतो गावात तुमचे आलो असतो तर मला फक्त ज्यानं बोलावलं त्यानं ओळखलं असतं. आज हजारो लोक मेसेज पाठवतात, फोन करतात, महाराज तुमचं कीर्तन ऐकलं. आणि मी सुद्धा तुमच्या सगळ्याकरता कष्ट करतोय. प्रत्येक ठिकाणची कीर्तनं अपलोड केली जातात युट्यूबला. 150-200 कीर्तनं झाली असतील जेव्हापासून चालू आहे केलेलं. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल, फक्त विशाल महाराज बडे नाव टाकलं की सगळे येतात. हे कशा करता केलं जाते? एकच अपेक्षा आहे, एकच अपेक्षा आहे. कोणती? ती एकच अपेक्षा आहे आमच्या या तरुण पिढीनं, ज्यांच्या हातामध्ये आज तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानामध्ये ते वाहवत जाऊ नये आणि त्यांनी आपल्या आई बापाची मान शर्मेनं खाली झुकेल असा जीवनामध्ये कृत्य करू नये. फक्त इतका हेतू आहे. प्रसिद्धी हा हेतू नाही आहे. प्रसिद्धी हा हेतूच नाही आहे. मी त्याला थोडं एकांतात जाणं चालू केलेलं आहे. कारण तो परमात्मा खूप उदार आहे, त्यानं खूप दिलेला आहे. म्हणून ज्यानं मला हे दिलं त्याचं एकदा सगळ्यांनी एकदा हात वर करा. बघा मी वेळेवर सोडलंय. फक्त 1 मिनिट थोडस ज्या तुकोबारायांच्या कृपेनं बोलू शकतो ना त्यांचं एकदा भजन करू आणि सेवेला पूर्ण करा. तुकाराम 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 पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. पुनश्च एकदा ठाकरे परिवाराच्या वतीनं होत असणाऱ्या या कार्यक्रमाकरता माझी मंगलकामना, शुभकामना व्यक्त करतो आणि एक साधूच्या अंतकरणातून एक आशीर्वाद देतो. वंशे भवतो हरिभक्ती, तुमच्या वंशामध्ये ही हरिभक्ती वाढावी हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला इथेच विराम देतो. आदरणीय विनोद महाराजांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला. सगळी महाराज मंडळी त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आमचे आजोबा सुरेशरावजी पाटील हे सुद्धा शेवटी आले, त्यांच्याही भेटीचा योग जुळला, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि विज्ञानाच्या माध्यमातून ज्यांच्या कानापर्यंत शब्द पडले असतील त्या सगळ्यांना सुद्धा या व्यास गादीवरून प्रणाम करतो, नमन करतो आणि माझ्या शब्दाला विराम. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय.